नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 11 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 12वा अध्याय सुरू करणार आहोत. चला तर वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. एकनाथी भागवत अध्याय 12वा. आरंभ. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो सद्गुरु वसंतु. एकेकाळी तुझा ऋतू तया ऋतुकाळीचा मारुतू ज्ञानवनांतू जय गे. ते अविद्येची जुनी पाने गळूनी जाती तक्षणे. नव पल्लवी विराजमाने विरक्तपणे अनुरक्त. अत्यंत वैराग्याची हाव खाकर झाले वृक्ष सर्व. त्यासी निघाले नवपल्लव अति लवलव कोळीक. जाहल्या वसंताचे रिंगवने वृक्ष आडवे फुटले तेने. सोहमभावाची सुमने तेने गुणे विकासली. कृष्ण सारूपे कृष्णभ्रमर तेथे झेपावले अति सत्वर. आमोद सेविती अरुवार कैसे निकैसर कुचंबे. सद्भावाच्या अमोधाधारा सेविता सुख झाले भ्रमरा. हृदय कमळी केला थारा मध्यमद्वारा चालिले. बेदोनिया साही कमळे द्विदळादी षोडशदळे. जे पावले मळ्या निळे सहस्त्रदळी मिसळले. तेथ सेवोनी पराग धवळ उन्मत्त मातले आदिकुळ. करी ती आनंदाचा गोंधळ सुखकल्लोळ स्वानंदे. लागला अनुहतांचा ध्वनी ऋणझुनी ती दशलक्षणी. त्याही नादाते प्राशुनी निशब्दपणी निवांत. तेथे मोक्षसुखाचे घड डोलता दिसे अतिकोड. तेने जीवाचे पुरत कोड करीती धुमाड सोहम शब्दे. मुमुक्षु मयूर अतिप्रीती पिच्छे पसरूनी नाचती. येऊन वसंतवना प्रती टाहो फोडिती गुरुनामे. नेमस्त कोकिळा होते मौन वसंत ऋतू राज देखून. तीही करोनी विसर्जन मधुरस्तवने गरजती. भक्ती सरोवरी निर्मळ पाणी विकासल्या नवविध कमळिनी. भक्त सुत्सन्नात ती स्थानी निमज्जनी निश्वळ. ते सरोवरीचे सेविता पाणी जीव शिव चक्रवाके दोनी. सद्गुरु चिद्भानू वसंतवनी देखोनी मिळनी मिळाली. वसंते उल्हास तरुवरा उलोनी लागल्या स्वानंदधारा. पारंब्या भेदुनिया धरा 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 विगुंतल्या. बोधमलया नीळ झळकत तेने वनश्री मघमघित. मोक्ष मार्गीचे पांथिक तेथ निजी निजत निजरूपे. ऐसा सद्गुरु वसंतराव निज भक्त भवना दे उत्साहो. तो भागवत भजन अवध्यायो उद्धवासी देव सांगत. 12वे अध्यायी निरूपण. सत्संगाचा महिमा गहन कर्माचा करता तेथ कोण. त्यागी ते लक्षण कर्माचे. संपता 11वा अध्यायो गुह्य सांगेन म्हणे देव. ते परिसावया उद्धव न्याहाळी पाव हरिवदन. काय सांगेल गुह्य गोष्टी कोण अक्षरे निगतीय ओठी. त्या वचनार्था घालावया मिठी उल्हासपोटी उद्धवा. जैसे मेघमुखीचे उदक वरच्यावरी झेली चातक. तैसे कृष्णवचना लागी देख पसरिले मुख उद्धवे. स्नान संध्या भोजन आवडे या एके काळे जान. तैसे ज्ञेय ज्ञाता ज्ञान घ्यावया सावधान उद्धव.
ऐसा उद्धवाचा आदरू देखोनी हरी झाला सादरू भक्त कृपाळू अति उदारू निज गुह्य सारू सांगता मज वश करावया लागी समर्थ नाही अष्टांग योगी नित्य नित्य विवेक जगी अंगोवांगी मज न पावे प्रकृती पुरुष विवंचना अखंड आलोंडिता मना पावावया माझी असताना समर्थ जाना त्या नाही धर्म अहिंसादी सहित सत्य त्याचे निमी नवे प्राप्त मुख्य वेदाध्ययने ही मी अप्राप्त सांड समस्त जरी पडिले तेथ तपे कायसी बापुडी पंचाग्नी असार परवडी कृच्छंद्रायणे झाली वेडी त्याचे जोडी बिन जोडे देह गेह सांडून उदास विरजाहो मी हवी सर्वस्व साधनी अतिश्रेष्ठ संन्यास त्यासी मी परेश नातुडे करिता श्रोत स्मार्त कर्माची कर्मठे झाली पानपीसी तरी मी नाकळे त्यासी क्लेश होमेसी कष्टता गोदान भूदान तिलदान पान देता धनधान्य त्यासी मी नाटोपे जान दानाभिमान नवचता संकट चतुर्थी ऋषी पंचमी विष्णू पंचक बुधाष्टमी अनेक व्रते करिता नेमी ते मी कर्मी नातुडे अश्वमेघ राजसूयग सर्वस्व वेचूनी करिता सांग माझे प्राप्तीसी नवतीची सांग ते नेमी श्रीरंग नाटुपे हो का वापी कूप आराम वृक्षरोपण वन विश्राम आचरता स्मार्त कर्म आत्माराम न भेटे नाना छंद रहस्य मंत्र विधी विधाने अति विचित्र सामर्थ्ये अति विशेष पवित्र नवती स्वतंत्र प्राप्ती पुष्करादी नाना तीर्थे पाप निर्दळनी अति समर्थे शीघ्र पावावया माते सामर्थ्य त्याते असेना यमनियम हरणिशी जे सदा शिनती साधनेसी ते यावया माझ्या द्वारासी सामर्थ्य त्यासी असेना उद्धव यम नियम निर्धारा 19 अध्यायी सविस्तर तुझ मी सांगेन साचर सांक्षेपाकार 12 ते यम नियम 12 आणि सकळ साधन संभारा यावया माझी या नगरा मार्ग पुढारा चालेना ते गेली या संतांच्या दारा धरोनी साधूच्या आधारा अवघी आली माझ्या घरा एव परंपरा मत्प्राप्ती तैसी नव्हे सत्संगती संगे सकळ संगाते छेदिती टाक टोक माझी प्राप्ती पंगिस्त नवती आनिका किडी भिंगुरडीच्या संगती पालट ही स्वदेह स्थिती तेवी धरिली या संतांची संगती फक्त पालटती मद्रूपे केवळ पाहे जडमुळे चंद्रणा सभोवती झाडे ती सुगंध होनी लाकडे गोलगाडे पावली ती अचेतन काष्टे सर्वथा चंद्रली देव ब्राह्मणांचे माथा त्यांचा पांगपडे श्रीमंता राजे तत्वता वंदिती तैशी धरिल्या सत्संगती भक्त पाजी पदवी पावती शेखी मज ही पूज्य होती सांगू किती महिमान संत संगती वेगळे जाण तत्काळ पावावया माझे स्थान आनिक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा मागा बोलिली जी साधने यवघी ही मलिन अभिमाने
एकतयाची लक्षणे तुझ कारणी सांगेन. अष्टांग योगी दुर्जयो पवन सर्वथा साधेना जान. साधला तरी नागवन अनिवार जान सिद्धीची. नित्य नित्य विवेक ज्ञान तेथ बाधी पडिल्या विमान. प्रबळवांची धनमान ज्ञानाची विघ्न सान्यासी. अहिंसा धर्म करिता जनी धर्मिष्ठ परनी गाळिती पाणी. गाळिता निमाल्या जीवश्रेणी अधर्मपणी ते धर्म अधर्मपणी तो धर्म. करिता वेदाध्ययन मुख्य वेदे धरिले मौन. पठन मात्रे मी नातुडे जान. याजन दान वांछिती तप करू जाता देही. क्रोध ताप सांच्या ठाई परता जाओ निधी काही. वाढला पाही निच नवा सर्वस्व त्यागे संन्यास ग्रहण. तेथही न जळे देहाभिमान. व्यर्थ विरजा होम गेला जान. मानाभिमान बांधिती श्रोत स्मार्त कर्मसांड. इष्टापूर्त जे का याग तेथ आडवा टाके स्वर्गभोग. कर्मक्षय रोग साधका नाना दाने देता सकळ. वासना वांछी दानफळ का दातेपणे गर्व प्रबळ. लागला ढळढळेना अनंत व्रते व्रती झाला. 14 गाठी देव बांधला. शेखी अनंता ते विसरला. देव हरविला हातीचा. नाना यज्ञ करिता विधी मंत्रतंत्र पात्रशुद्धी. सहसा पावू न शके सिद्धी. पावल्या बाधी फळ भोगू. नाना छंदे रहस्य मंत्र विकळ हो नये उच्चार. मंत्री मंत्र रचिले साचार. चळले अपार मंत्रवादी. बगवी करूनी तांबडी. तीर्थाभिमाने चाले कापडी. भिके लागली बापुडी नाही अर्धगडी विश्रांती. यमनियम 12 करिता खंड बोर 12. 24 माझी यांचा उहारा. नेनती सोयरा 25 एव सांगितल्या साधनासी. आपमती करिता त्यासी. साधकता हे सर्वांसी. तेम्या तुझ पाशी सांगितली. करिता साधने अपमतीसी. तेने विघ्ने उपजती येसी. तीच साधने साधुपदेशी. सर्व ही सिद्धीसी पावती. साधून सांगता निर्धारी. नाना साधने हा काय करी. कोण विधान कैसिपरी. निज निर्धारी कडेना. न करिता साधन युक्तती. केवळ जान सत्संगती. मज पावले नेनो किती. ते मी तुझ प्रती सांगेन. पहा केवळ जडमूढ रजत योनी जन्मले गूढ. सत्संगती लागुनी दृढ. माते सदृढ पावले. दैत्यदान निशाचर खग मृग गंधर्व अप्सर. सिद्धचारक विद्याधर नागविखार गुह्यक. खग मृग सर्प पावले माते. मानवतव सहजे उसरते. वैश्य शूद्र स्त्रियादी समजते पावतली माते सत्संगे. जे सकळ वर्ण धर्मा वेगळे त्यांच्या नामास कोणी नातळे. छाया देखोनी जग पळे. अत्यंत मेळे अत्यंत तीही धरोनी सत्संगती. आले माझी या पदाप्रती. देवद्विज दयांचे वंदिती. अभिनव कीर्ती संतांची. धरिली या सत्संगती. निंदते ही वद्य होती. उद्धवा तू निष्पाप निश्चिती. तरी सत्संगती करावी. सोने साडे 15 चोखडे. त्यासी रत्नासची संगती जोडे.
ते अधिकाधिक मोल चढे मुकुटी चढे महेंद्रा तैसी पुण्यपुरुषाच संगती जाहल्या अनंत सुख पावती सुरवर त्या ते वंदिती शिवादी येती भेटीसी यमधर्म पाया लागती तीर्थे पायावनी मागती पावे धरिल्या सत्संगती एवढी प्राप्ती पुरुषांसी दैत्य राक्षस स्त्री शूद्र पाह्यत्यंच तरले मनसी काई त्या त्या युगाच्या ते ते ठाई बहुसाल पायी उद्धरिले वृत्रासूर गायीचे वेदी जो इंद्रासी मिसळला युद्धी अविरुद्ध बुद्धी माझे निजपदी पावला एकता नारदांच्या गोठी गर्भीच मुजसी घातली मिठी जो जन्मला कयादूच्या पोटी भक्त जगजेठी प्रल्हादू वृष परवा दैत्य उद्भटू माझे पदी झाला प्रविष्टू बळीच्या द्वारे मी खुजटू झालो बटू वैकेसी छळे करिता बळीबंधन छळिता मी छळिलो जान अंगाले द्वारपाळपण बाळी आधीन मी झालो त्या बळीचा पुत्र बाणासूर शिववरे मातला थोर माझे पुत्राचा चोरीला पुत्र दोहीचा हेर नारदू तो म्या साधुनी धरिला चोरू बाणी केला अति जर्जरू छेदिला सहस्त्रभुजांचा भारू शिवजीवे मारू देदित तो म्हणे भक्तपुत्र तू जनी मारी मज ही बळीची भीड भारी अखंड मी असे त्यांच्या द्वारी या लागी उद्धरी बाणाते मग संभो खावया शिवाते बाणा फुले निज हस्ते एके शिवपदी स्थापिले त्याते कल्याणा ते पावला खांडव वन अग्निसी अर्जुने दिदले खावयासी तेथे जळता मया सुरासी म्याची त्यासी उद्धरिले राक्षस कोळी जन्मला जान शत्रूचा बंधू विभीषण माझा ठाई अनन्य शरण जीव प्राण तो माझा सुग्रीव हनुमंत जांबवंतू याचा पावाडा विख्यातू जडायू दरीला चांडूनी समस्तासी आस पाहुनी वैकुंठासी वास राजीव उचलूनी राजस पाव परेश मनी वेगी त्या गजेंद्राची तातडी वैकुंठी होनी लवड सवडी म्या गरुडा पुढे घालून उडी बंधन तोडी गजाचे त्यासी पशु योनी जन्म होते परी तो अंती स्मरला माते पावला माझ्या निज धामाते गायी जे त्याते पुराणी वेश्य तुळाधार वाणी सत्यवाचा सत्य जोखणी सत्य पावला मज लागुनी सत्य तोलनी त्याचे नाव अत्यंजा माझी धर्म व्याधा माझे पावला निजपद जरा व्याध गा प्रसिद्ध करोनी अपराध उद्धरिला चरणी विंदोनिया बाण घाय घेतला माझा प्राण तो परीक्षिती जरा व्याध जान कृष्णे आपण दारिला कौलिका माझी गुहक देख आला श्रीरामा सम्मुख कर्म निरसले निषेख निजधाम देख पावला कुब्जाती ठाई वाकुडी नीट निज भावे चोखडी तिच्या चंदनाची शुद्ध गोडी अति आवडी मज लागी तिने चर्चुनिया चंदन मन केले मदर्पण मी झालो तिचा धीन निजधाम ती जान पावली
गोकुळीची या गोपिका संसारासी होनी विमुखा तन मन प्राणे लागी देखा बाळोनी निज सुखा पावल्या माझी गोपिकांसी परम आवडी की मजची गोपिकांची गोडी पाहता त्या यांचे समान पाडी जाहली बापुडी साधनी सांडूनी संसाराची चाड न धरोनी पतिपुत्राची भीड यज्ञपत्न्यासी माझे कोड भावार्थे दृढ भाविका तीही मज अर्पणीयान्न माझे निज धाम पावल्या जान मजन पावतीच ते ब्रह्मण जयासी कर्माभिमान कर्माचा एक ब्राह्मण अतिशास्त्र बळे पत्नी रसी निधी मज जवळे तुम्ही वेदशास्त्र ही वेगळे गोरक्ष गोवळे केवी पूजा एरी समजता जाता देखो न तिचे मजलागी तळमळी मन अति कर्मठ तो ब्राह्मण कठीण अवरोधूनी राखली